कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तीर्थव्रत नेम भावे बिन सिद्धी वायाची उपाधी करशी जना भाव बळे आकळे एरवी नाकळे करतळे आवळे तैसा हरी. वार्याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हाती. तर आज आपला चिंतना करता घेतलेला अभंग 12वा हरिपाठातील आपला हा काय 12वा अभंग आहे. आणि या 12व्या अभंगामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी पुन्हा एकदा भावाचं किती महत्त्व असतं हे पाठीमागं झालेलं आहे. कुठं भावबळे तर आपल्याकडं भावीनं भक्तीनं मुक्ती, तर भावाचं आपण चिंतन केलेलं आहे. पुन्हा एकदा भावाचं या ठिकाणी महत्त्व माऊलीने सांगितलेलं आहे. तर ते का सांगायचं आहे परत सांगतो तुम्हाला. तर तीर्थ व्रत नेम हे सर्व भावा वाचून सिद्ध होत नाहीत. तीर्थ व्रत नेम भावे बिन सिद्धी, भावा वाचून सिद्धी होत नाही. म्हणजे ते केले सगळे नियम तीर्थ व्रत हे भावा वाचून फलीभूत होत नाहीत, सिद्ध होत नाहीत. त्यात म्हणजे फलीभूत होत नाहीत. आणि मग भाव जर नसेल तर ती केलेली सगळी उपाधी होते. उपाधी शब्दाचा अर्थ आहे ते सगळं दुःखाला कारण होतात. ते काय होतात, ते दुःखाला कारण होतात. नुसता सीन होतो. वायाची उपाधी करशी जना, माऊली ज्ञानोबा म्हणतात भाव जर नसेल तर तुम्ही जे करता ते सर्व काय ते एक दुःखाचंच कारण आहे. ते वाया कष्ट आहेत तुमचे. मग भाव महत्त्वाचा आहे, कारण भावा वाचून भगवान हा कळत नाही. भाव बळे आकळे, भावाच्या बलानेच तो काय केला जातो, आकळल्या जातो. आकळे याचा अर्थ त्या चरणात आल्यावर तुम्हाला सांगेल. पण आकळे याचा अर्थ सगुण परमात्मा हा भावबळाने आकळल्या जातो, नाम स्वाधीन होतो. आणि निर्गुण परमात्मा आकळे नाम तो आकलन होतो, म्हणजे तो समजल्या जातो. म्हणून असा आकळे एरवी नाकळे, म्हणजे एरवी शब्दाचा अर्थ काय आहे, जगात जेवढे भगवत प्राप्तीचे साधनं आहेत त्या साधनाने परमात्मा कळत नाही, असा त्याचा अर्थ आहे. पण मग भावानी मात्र काय होतो, करतळे आवळे तैसा हरी. तर करतळे म्हणजे करा हातावरती ठेवला, आणि आवळा, तर आवळा जर हातावर ठेवला तर तो आवळा तुम्हाला संशय भ्रम असं काही असतं का, काय इथे काही संशय नसतो. म्हणजे जसं तो सर्वांगाने परिपूर्ण कळतो तसं मग करतळे आवळा. करतळे म्हणजे कराच्या हातावर ठेवलेला आवळा हा जसा परिपूर्ण रूपाने तुम्हाला ज्ञात होतो, तसा परमात्मा भावाने हा परिपूर्ण रूपाने तुम्हाला समजल्या जातो. मग दुसरी गोष्ट, पार्याचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तैसे. मग जो त्याला पारवा म्हणतात, आणि पारवा जर तुम्ही खाली भूमीवर पाडलेला असला आणि तो जर उचलून हातावरती घ्यायचं ठरलं तर तो काही हातात येत नाही. त्या हातात घेतला, हातात येतो तो, हातात घेतला हात असं बोट चिटकारलेलं का त्या बोटातून असं सुटून जातं. ते पारवा असं, म्हणजे पारवा एक द्रव पदार्थ असतो, त्याला पारवा म्हणतात. ते तुम्ही म्हणतात पाखरू पारवा. तर पारवा एक द्रव पदार्थ असतो. तर ते कशात पाहायला मिळतं तुम्हाला, त्या लेवल बाटलीमध्ये असतं बघ, ते पाणी असं हलतं इकडं तिकडं. लेवल बाटली पाहिली, त्या गावंड्याजवळ असते ती लेवल बाटली, बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये असतं बारीक एवढं पाणी असतं. ते असं सारखं त्याला एवढी लेवलसुद्धा कमी जास्त होत नाही. ते असं गरकन इकडं तिकडं होतं. ते त्यात समजलं का नाही, पारवा, तसं ते पारव्याचं पाणी असतं ते. तर तो पारवा जर असा खाली असला, पारव्याचा रवा म्हणजे तुकडा बारका, आणि तो जर असा तुम्ही घ्यायला लागला तर किती 100 वेळा प्रयत्न केले तर ते जसे व्यर्थ होतात, तसे भावा वाचून केले हे हजारो प्रयत्न सगळे साधनं काय होतात तसे व्यर्थ होऊन जातात. म्हणून यत्न परोपरी साधन तैसे, किती प्रयत्नाने साधनं केली तर ते सगळे व्यर्थ होतात.
पण मला मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या श्रीगुरूंनी मी भाव असल्यामुळे, तर ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण. माऊली म्हणतात, माझ्या निवृत्तीनाथ गुरुने माझ्या हातामध्ये जे निर्गुण आहे ते निर्गुण परिपूर्ण रूपाने ज्ञातत्वाने ज्ञात करून दिलं. संपूर्ण सद्रूप चिद्रूप आनंदरूप ज्ञातत्वाने ज्ञात असा निर्गुण निराकार परमात्मा म्हणजे माझा आत्मा, तो जणू काय आवळ्याप्रमाणे माझ्या हातामध्ये दिलेला आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असा हा 12वा अभंग, त्याचा शब्दशः अर्थ मी तुम्हाला सांगितला. तर या ठिकाणी तीर्थव्रत नेम भावेन सिद्धी आणि वायाची उपाधी करीशी जना. तर माऊलीला या ठिकाणी परत ज्ञानेश्वर महाराजांनी भावाचं दर्शन का सांगितलं, हे पुन्हा पुन्हा का सांगावं लागतं ते, तर हलवून खुंटा आधी करावा बळकट. परमार्थामध्ये एकच साधन अनेक वेळा सांगितलं तरीसुद्धा ते काही माणसाच्या मनावर बिंबत नाही. जी गोष्ट महत्त्वाची असते ती पुन्हा 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 सांगावी, एवढंही सांगून माणसाच्या मनोवरती बिंबवले जात नाही. त्याचं कारण काय आहे ते, जसं आरसा असतो त्या आरशात प्रतिबिंब पडत असतं, तर जो आरसा शुद्ध असतो, चकचकीत आरसा असतो, त्याच्यात पटकन प्रतिबिंब पडतं. पण जो मलिन आरसा असतो त्याच्यात काय प्रतिबिंब पडत नाही. तसं सर्वसाधारण हरिपाठ हा सर्वसाधारण सामान्य माणसाचा ग्रंथ आहे, भोळ्या भाबड्या माणसाचा ग्रंथ आहे. तो आहे तसा उच्च दर्जाचा. सगळ्या ग्रंथामध्ये अवघड ग्रंथ कोणता असेल तर तो हरिपाठ ग्रंथ आहे. आणि सगळ्या कोणत्याही ग्रंथात काही विषय असतात, पण हरिपाठामध्ये कोणता विषय नाही असा विशेष नाही. असा हा 25 अभंगाचा हरिपाठ म्हणजे खूप परिपूर्ण असा आहे तो. तर असो भाग. तर म्हणून तो भाव पुन्हा पुन्हा सांगावा लागतो, पुन्हा पुन्हा. मग आता गीतेमध्ये काय आहे, तत्वज्ञान सांगितलं आहे, दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं ते शेवटपर्यंत पुन्हा पुन्हा. आता दुसऱ्या अध्यायात सांगितलं तेच पुन्हा 6व्या अध्यायात योगाच्या रूपाने सांगितलं, ते पुन्हा 7व्या अध्यायामध्ये प्रकृतीच्या रूपाने सांगितलं. असं प्रत्येक अध्यायामध्ये पुन्हा वेगवेगळ्या रूपाने तत्वज्ञान सांगितलं जातं. तसं भावाची गोष्ट असते. भक्तीचं महात्म्य हे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, कारण ते त्याची फार गरज असते. मागं 6व्या अभंगामध्ये आपण याचं भरपूर चिंतन केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे भगवत प्राप्तीचं मुख्य साधन असल्यामुळे पुन्हा पुन्हा सांगावं लागतं. ते असो भाग. तर अनेक प्रकारचे जे साधक असतात, मग ते साधक भगवत प्राप्तीची अपेक्षा तर हे स्वभावतच असते माणसाला. आपल्याला भगवत प्राप्ती झाली पाहिजे हे स्वभावता. माऊली म्हणतात त्याच्यात भाव स्वभावता असतो. देखे मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये. आणि यतताम सिद्धानाम नाही काय, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वत. हे कश्चिन्माम वेत्ति तत्वतः म्हणजे हजारो माणसातून, मनुष्यानाम सहस्रेषु, 1000 माणसातून एखादा मनुष्य परमार्थात येतो. मग भाव नाही, सगळ्याकडे भाव असतो, भाव सगळ्याकडे असतो, पण तो भाव भगवंता करता वापरावा अशी काही सगळ्यांची बुद्धी नसते. तो भाव तर कुणीकडे असतो, भावना तर भावनाशील मनुष्य असतो. मग असा हजारातून एखादा प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्न करून त्यातून हजारात मला एखादा प्राप्त होतो. माऊली म्हणतात, आस्तीच्या महापुरी रिगता ते कोटीवरी, आणि प्राप्तीच्या पहिले तरी क्वचित विपाय निघाला, क्वचितच प्राप्त होतो का नाही. मग भाव सगळीकडे जरी असला तरीसुद्धा तो भाव कोणत्या पद्धतीने माणसं वापरतात. एक तर भाव सगळे परमार्थात येत नाहीत, जे आले ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. मग कोण तीर्थ करतात, कोण व्रत करतात, कोण काही नियम करतात, आणि मग हे सगळ्या अजूनही त्याच्यात हजारो लाखो साधनं आहेत. एक साधनांची नाही वाणी येते, इतके भरपूर साधनं सांगितलेत. तर मग हे सगळे साधनं का केल्या जातात. आता साधू संतांनी एवढं सांगितलं असलं
इतकं सोपं लिहिलं तरी माणसं याच्यामध्ये का पडतात त्याचं कारण एकच आहे, माणसाच्या अनंत जन्मातले संस्कार. आणि चांगलं पटण्याकरता त्याला खूप शुद्ध बुद्धी असावी लागते. अवघड कोणी न करी सांगता सुलभ होता गोड वाटे. आता हे परमार्थ करायचं त्याला थोडंसं नेम धर्म हे चाकोरी येते, ते माणसाला नको वाटतं. स्वैराचार माणसाला खूप चांगला वाटतो आणि मग त्यात पुन्हा प्रपंच माणसाला गोड लागतो. असं आहे. मग अमक्या देवाकडे एवढी गर्दी असते, अमक्या बाबाकडे एवढी गर्दी असते, अमक्या मठामध्ये लोकांचं लय धारणा असते, अमका बाबा तिकडं लय. हे असं का होतं? ते स्वैराचार तर असतो, पण दुसरी गोष्ट संसार फलाची अपेक्षा असते आणि त्या अपेक्षेने लोक तिकडे धावतात. आता परमार्थात काय, रामेश्वराच्या मंदिरात येऊन तुम्हाला काय तिथं तिथं काय आल्यावर पोरं होतं. आता पोरं कोणत्या देव तिकडे होतच नसतात. पण तरीसुद्धा माणसाला ही गोष्ट साधू संतांनी एवढा 1000 वेळा सांगितलं तरीसुद्धा माणसाचा सहज स्वभाव असतो अनेक इकडं तिकडं धावण्याकरता. आणि त्याचं वर्णन पण ग्रंथात केलेलं असतं, पुराणात वर्णन केलेलं असतं, तर असो भागतो. तर असं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज अनेक प्रकारचे साधनं आहेत आणि त्या ठिकाणी तीर्थाचे 10व्या अभंगात गेलं आपलं. तर त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तीर्थे व्यर्थ. त्यावेळी आपण खूप तीर्थाचे प्रकार सांगितलेले आहेत, तीर्थाचे प्रकार सांगितले आहेत, त्यातलं महत्त्व सांगितलेलं आहे. तर ते असं असो. तर ज्यांना पाहायचं ते परत पाठीमागं आहे का पहा, तुमच्या लक्षात येईल. तर माऊली या ठिकाणी म्हणतात, पहिली गोष्ट आहे तीर्थ आणि व्रत. तर तीर्थ शब्दाचा थोडक्यात अर्थ आहे तरती अनेन तत्तीर्थम. जे माणसाला तारतं त्याला म्हणतात तीर्थ. तीर्यते अनेन तत्तीर्थम किंवा तरती तारयती तत्तीर्थम. जे माणसाला तारतं किंवा तरुण येतं त्याला म्हणतात तीर्थ. मग तीर्थ कोण असतं? आपली आई पण तीर्थ होते, आपला पिता पण तीर्थ होतो, आपला गुरु पण तीर्थ होतो, एखादं पाणी पण तीर्थ होतं. तीर्थत्व कसं? जे तुम्हाला पुण्यप्रद राहतं, जे तुम्हाला तारून नेतं त्याच नाव तीर्थ होतं. मग तीर्थ म्हणजे पाणीच होतं अशातला भाग नाही. मग एखादी सेवा पण तीर्थ बनू शकते का नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे का माता पित सकळ तीर्थांचे धुरे, जे का माता पितरे आणि ते सेवेशी लोन कीजे. हे नाही काय, सकळ तीर्थांचे धुरे, जे का माता पितरे त्या सेवेशी शरीरे लोन कीजे. जर त्यांची सेवा केली तर तीर्थांचं धुरेनाम सर्वात श्रेष्ठ तीर्थ म्हटलं तिने. मग आईबाप काय पाणी असतात का काय? तसं काय नसतं ना ते. म्हणजे याचा अर्थ तरती, जे तारतं त्याला तीर्थ असं म्हणतात. थोडक्यात पुण्यप्रद जे असं त्याला तीर्थ असं म्हटलं जातं. तर असे तीर्थाचे खूप प्रकार सांगितलेले आहेत पाठीमागे. आणि पुढे काय मग व्रत. तो व्रत हे एक नाहीत, आपण सगळे व्रत पाहत नाहीत. छांदोग्य उपनिषदामध्ये अनेक प्रकारचे व्रत आलेले आहेत आणि उपनिषदामध्ये आले तर पुराणामध्ये खूप व्रत आलेली असतात. तर आपल्या वारकऱ्यामध्ये काय फारसे कोणते व्रत करत नाहीत. मग आपण एकच व्रत करतो, त्याला व्रतराज म्हणतात. त्याला काय म्हणतात आपण? एकादशी. आणि तुकाराम महाराज म्हणतात, व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायन आहारनिशी मुखे नाम. आपला सगळा नियम वारकऱ्याचा ठोकून नियम ठरलेला आहे. आपला परमार्थ म्हणजे भगवंताचं नामस्मरण भजन आणि व्रत म्हणजे एकादशी बस, आणि कर्म म्हणजे वारी. असं आपलं ते ठरलेलं आहे वारकऱ्याचं. त्यात कोणी किती चावाढप केली तर वारकरी मेले तरी ते सोडायचे नाही. आणि त्याला कोणी सांगायच्या भानगडीतही पडू नये, तुमचं चुकलं आहे आणि तुमचं बरोबर हे. जे सांगायचं ते सांगून गेलेत, जे मनाने वारकऱ्यांनी स्वीकारलं ते स्वीकारलं. त्याच्यात कोणी त्याला चुकीचं म्हणा, बरोबर म्हणा, कमी म्हणा, जास्त म्हणा, त्याच्यात काही बदल होत नसतो. तर ते असं जे व्रत आहे ते व्रतांची संख्या खूप सांगितलेली आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण आता व्रत असतात. मग त्याच्यामध्ये काही व्रत काय असतात? सकाम व्रत करतात आणि काय निष्काम व्रत करतात. तर निष्काम व्रत असतात ते अंतकरण शुद्धीची कारणं होतात आणि सकाम व्रत जर केलं तर ते काय, ते प्रपंचाची कारणं असतात. तर त्याला काय म्हणतात? तर नक्त व्रत असते.
नक्तव्रत, रुद्रव्रत, नीलव्रत, ईशिका द्वादशी व्रत, मंदार सप्तमी व्रत, गौरी व्रत, अनंग व्रत, भीष्म द्वादशी व्रत, तृतीया व्रत आणि भीष्म पंचक व्रत इत्यादी अनेक प्रकारचे व्रत असतात. ते नक्त म्हणतात. नक्तव्रत म्हणजे नक्त काय असतं ते 4 दिवसाचं 5 दिवसाचं त्याला नक्त म्हणतात. ते असं 15 दिवसाचं ते 16 सोमवार करतात. म्हणजे ते काय ते मग 16च कोण करते ते नक्ताचं प्रकार असतात. ते असं नक्तव्रत असतं ते. आणि रुद्रव्रत म्हणजे आपण एखाद्या वेळी आपण महादेवाचं जे काही व्रत घेतलं हा अभिषेक नाही व्रत ते व्रत धरतो आपण. आता अखंड आपण सोमवार करतो की नाही महाशिवरात्र ते भगवान रुद्राचं व्रत ते त्याच्यात अजून खूप पोट भीत येतात. त्याचे प्रत्यक्ष आपण त्याचा अभ्यास केलेला नाही पण ते व्रत असे आहेत. तर असं रुद्र नीलव्रत असे ते मंदार सप्तमी व्रत जसं आपण ते रथ सप्तमी व्रत असतं का नाही सूर्याचं ते करतात. ते असे कितीतरी व्रत आहेत ना. ते गौरी व्रत आपण त्या महिला वगैरे करतात. ते त्याला काय म्हणतो आपण ते हरतालिका व्रत ते पंचमी ऋषी पंचमी असे जे व्रत असतात ना ते खूप प्रकारचे व्रत असतात. या व्रतांचा विस्तृत विचार अनेक ठिकाणी अनेक पुराणामध्ये केला असतो. तर हे आहेत असे तीर्थ आणि हे आहेत असे व्रत. हे सगळे व्रत झाले तीर्थ झाले तरीसुद्धा या सर्वांचं ज्ञानेश्वर महाराज फलीभूत सांगतात. जर भाव असेल तर हेच तीर्थ व्रत नियमाच्या याच्या काय म्हणतो याच्या सिद्धीचं कारण ठरतं. अन्यथा जर त्यात भाव नसेल तर मग मात्र ते किती केलं तर काही उपयोग होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे काय मीठ नाही अन्न तेने न्याय. तुका म्हणे अवघे फिके भावे बिन मीठ नाही अन्न त्याने न्याय. तर मग आता स्वयंपाक उत्तम प्रकारचा केला पण जर त्यात मीठच नसलं तर ते काय झालं ते सगळं फिकं झालं. तुका म्हणे अवघे फिके भावे बिन. तर भाव इतका महत्त्वाचा असतो. किती महत्त्वाचा आहे. आपण गळ्यामध्ये माळ घालतो. मग आता माळ घातल्यानंतर त्या माळीत कोणता मणी महत्त्वाचा आहे कोणता मणी महत्त्वाचा नाही. त्यात महत्त्वाचं काय आहे त्यात द्वारा महत्त्वाचा आहे. द्वारा काय आहे मग द्वारा जर नसला तर मग ती माळ राहील का ती. सगळ्या मान्यामध्ये काय आहे द्वारा महत्त्वाचा आहे. त्याला तुमच्या भाषेत काय त्याला म्हणतात कॉमन आणि आमच्या भाषेत शास्त्रीय भाषेला काय म्हणतात सर्वसाधारण सामान्य. सगळ्यामध्ये समान असणारा जो धागा असतो मग त्याला जसं माळेमध्ये काय आहे समान धागा सारखा आहे आणि त्याच्या आश्रयाने सगळे राहतात. धागा नसेल तर गेलं. धागा नसेल तर काय उपयोग नाही. मग तसं या सगळ्या साधनामध्ये प्रमुख धागा काय तो भाव. प्रमुख धागा काय तो भाव. मग भाव जर नसेल तर त्या सगळ्या साधनाची काय असेल तीर्थ असेल व्रत असेल एखादा नियम असेल हे सगळं याच्यामध्ये भरपूर येतात. ते नियम म्हणले होते अनेक प्रकारचे नियम येतात. तर हे सर्व त्यात जर भाव असेल तर ते फलीभूत होतात एवढंच सांगायचं. म्हणजे श्रीहरीच्या ठिकाणी पूर्ण भाव असेल तर साधनं आचरण केले त्या आचरणाचं आपल्याला फल मिळतं. याच्याबद्दल आपण खूप उदाहरणं सांगितलेली आहेत. आता ते कीर्तन केलं होतं त्या काळात आपण ते काय भाव धरी तया तारील पाषाण आणि दुर्जना सज्जन काय करी. तिथं भावाचे भरपूर चिंतन केलं आहे तिथंसुद्धा. हो 4 मुद्दे सांगितलेले आहेत भावाचे. तर त्या भावामध्ये भाव असावा तर लागतो. भाव असून तर काय होत नसतं. भाव परमार्थात कुठेही जा असं तुम्ही भाव भक्तीचं एवढं वर्णन केलं आहे आपल्या दृष्टांत सिद्धांत ग्रंथामध्ये. भावाचे 5 प्रकार सांगितले आहेत. एकनिष्ठ भाव एकविध भाव असे ते भावाचे सांगितले. असे 5 प्रकार सांगितले भावाचे ते. तर असा जो भाव असतो शुद्ध भाव एकनिष्ठ भाव असं भाव असतं. तुका म्हणे भावन शुद्ध बरा सोंग भाव. ते पण भावातला प्रकार येईल तो.
भाव कसा पाहिजे, भावात प्रेम, भाव एकनिष्ठता, भावात शुद्धता, भावात विश्वास ते तो भावातला विषय येईल. तो इथं भावातला विषय नाही सांगायचा, इथं मूळ भाव सांगायचा आहे. भाव असला पाहिजे. महाराज म्हणतात भाव जर नसेल तर मग काय नाही, तुम्ही किती जरी केलं तर परमात्मा त्यातला भाव शोधतो. तुकाराम महाराज तुका म्हणे होय काय नाही हा, तुका म्हणे होय भावेची संतोष आणि वसे नामापाशी आपुल्या. मग तसं याचं आहे तसं नामाचं पण तेच आहे. नामात जर भाव नसेल तर मग त्याचं काय होतं का नाही. मग तसंच आणि भाव म्हणजे भाव कशाला समजायचे. भाव याचा अर्थ कसा, तो काय डोळ्यावर दिसतो का भाव, तो का तुमच्या डोक्यात दिसतो का, तो नाही. तुकाराम महाराजांनी सोपी व्याख्या केली. काय व्याख्या केली. पूजी प्रतिमेचे देव तुका काय पूजी प्रतिमेचे देव आणि तुका म्हणे तेथे भाव. जे माणसं पूजा अर्चा भजन बिजन करतात त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव असतो. आणि भाव याचा अर्थ अंतःकरणातला अत्यंत सात्विक परिणाम, त्याला भाव म्हणतात. ते प्रेमाचे पूर्वांग असतं ते. तर ते पुढं आलेलं सांगेल मी तुम्हाला. असं तर असं जे भाव आहे ते, तर असे जे साधनं सांगितलेले आहेत. माझेने अनुसंधाने विन स्नान संध्या जप होम दान ते अवघेची जाण मद भजन ते नव्हे. तर जर भाव नसेल तर माझेने अनुसंधाने विन, भाव नेमकं काय समजायचं. भाव नेमकं का समजायचं, त्याला का त्याला लांबी रुंदी आहे. भावाची गोष्ट आपण नेमकं काय समजून घ्यायची. तर त्याच्यात थोडक्यात असं आहे, जे जे भजन करतो, पूजन करतो, व्रत करतो, तीर्थ करतो, नियम करतो, हे सर्व करतो, त्या कालामध्ये ती वृत्ती भगवंताशी जोडली गेली तर ते फळ देत. लक्षात आलं का आपल्या. म्हणजे काय, भगवत भावाची वृत्ती ही परमात्म्याशी जोडली पाहिजे. थोडक्यात तो आता काय करतो, आता हरिपाठ करतो म्हणा, किंवा काय एखादा नियम करतो. मग आता नियम करतो, काय करतो, रोज भगवंताच्या दर्शनाला जायचं, असा मंदिरात जायचा हा त्याचा नियम झाला आहे. रोज स्नान करायचं, गंध लावायचं, हा काय झाला त्याचा एक नियम झाला. पण हा नियम करत असताना का करायचं म्हणून करायचं का ते. मग का त्यात भगवत भावना असली पाहिजे. मग ती वृत्ती कुठं पाहिजे जोडलेली, भगवंताशी जोडली पाहिजे. ते साधन करत असताना ती वृत्ती, भगवत भावनेची वृत्ती भगवंताशी जोडली गेली पाहिजे. म्हणजे थोडक्यात ती वृत्ती भगवंताचा आकार धारण करून त्या वृत्तीने, आता मी तुम्हाला म्हणलं मुंगी म्हणल्यावर तुमच्या लक्षात आलं का नाही. मुंगी म्हणल्यावर काय लक्षात आलं तुमच्या, एवढी मोठी मुंगी, एवढाले पाय, एवढाले दात, असे लक्षात आलं का. मग केवढं आलं, बारीक एवढा किडा, 6 पाय असे, बारीक एवढा काळा किडा असतो. आणि हत्ती म्हणलं होती काय झालं. मग हत्तीकार वृत्ती झाली का नाही एवढी मोठी, आणि मुंगीच्या आकारकार वृत्ती झाली का नाही. मग तसं भगवंताच्या असं म्हटलं तर आपल्याला भगवंत दिसतात का नाही. प्रतिमा असते, चित्र असतात, सगुणाचं वर्णन केलं असं संतांनी. मग आपल्याला एक साधारण सामान्यपणे एक परमात्मा आपल्या मनामध्ये असतो की नाही. मग तसा त्या वृत्तीचा आकार तयार करून मग करतो. मग स्नान करत असताना स्नान करत असताना जर भगवत भाव तयार झाला तर ते स्नान पण सुद्धा काय होतं, ते पुण्य देतं ते. मग स्नानसुद्धा काय होतं, एक ते व्रत होतं, ते सुद्धा तीर्थ होऊन जातं. माझं समजलं का नाही भाव. असा जो भाव, तर तो भाव अनुसंधान येतं. ती वृत्ती भगवंताशी जोडणे याला म्हणतात अनुसंधान. माझेने अनुसंधाने विन, नाथमार्गांची उभे, माझेने अनुसंधाने विन स्नान संध्या जप होम दान, हे जर सगळं असलं तरी ते अवघेची जाण मद भजन ते नव्हे. हे जेवढं सगळं असेल, माझं जर अनुसंधान होत नसेल तर ते काय तुमचं भजन पूजन त्याला काय अर्थ नाही. म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये काय असावं लागतं, भाविविन भक्ती. आले का नाही. भावा वाचून ते काय होत नाही. काय नाथमानांचा हरिपाठातला अभंग आहे, कुंकाना ठाव आणि म्हणे मी आहे का नाही, अर्थाविन पोथी वाचू नये, तसं आहे.
काहीतरी चरण आहे ते असं, चला असो. तर असं माऊलीने या ठिकाणी भावाची गोष्ट काय सांगितली, हे म्हणजे सगळ्या याच्यामध्ये भाव ही गोष्ट जर नसेल तर ती गोष्ट तुम्हाला या ठिकाणी फल प्राप्त करू देत नाही, एवढं सांगण्यातलं तात्पर्य आहे. असो. मग मागा बोललो ते साधने ते अवघीच मलिन अभिमाने, एक तयाचे लक्षणे तुझं कारणे सांगेन. नित्यानित्य विवेक ज्ञान तेथे बाधी पांडित्य अभिमान, प्रबळवांची धनमान ज्ञानाची विघ्न ज्ञानाशी. सगळी साधनं हे ते साधनालाच प्रतिबंध ठरत असतात. मग आता ते आपण नाना साधनाच्या केल्या खटापटा ते आपण पाठीमागे सांगितलेला, तर ते असो. तात्पर्य, वरील सर्व साधनं हे फळ देण्यामध्ये स्वतंत्र हे असमर्थ असतात. मग ते समर्थ कधी होतात, ते भाव असेल तर समर्थ. म्हणजे थोडक्यात ते साधनं काय फळ देत नाहीत, तर कोण फल देतं, त्यातला भाव फल देतो. म्हणून माऊली म्हणतात, तीर्थ व्रत नेम भावे विन सिद्धी. भाव जर नसेल तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. श्रुतेन तपसा वा किं वाचोभी चित्तवृत्तीभी बुद्धया वा किं निपुणया बलेन इंद्रिया आराधसा किंवा योगेन सांख्येन न्यास स्वाध्यायो अपि किंवा श्रेयोभिः अन्यैः न यत्र आत्मप्रदः हरिः. किती यादी दिली ती. श्रुतेन तपसा म्हणजे ऐकल्याने, तप केल्याने, वाणीने, चित्तवृत्तीने, बुद्धीने, निपुणतेने, इंद्रियाने, योगाने, सांख्याने, स्वाध्यायाने किंवा अजून अनेक प्रकार जरी तुम्ही सगळे केले, तर या सगळ्या करण्यामध्ये तुम्हाला त्याच्यात मुख्य कारण जर भाव असेल तर ते तुमच्या उपयोगात येईल. नाही तर एवढे सगळे कशाने जर तुम्ही केलं तर त्याच्यामध्ये काही भाव वाचून काही उपयोग होत नाही. म्हणून भगवान केवळ शुद्ध भावानेच आकळला जाणार आहे, दुसऱ्या साधनाने त्याचं आकलन होत नाही. असं या ठिकाणी तीर्थ व्रत नेम हे सर्व भगवंताचा हा भाव महत्त्वाचा आहे. 9व्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे. काय म्हटलं ते, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या. यो मे भक्त्याचा अर्थ काय तो, हा भक्ती. यो मे भक्त्या प्रेच्छति तदम भक्ती प्रवृत्तमश्नामी प्रयतात्मनः. तर त्यात म्हणजे पत्र पुष्प फल हे भजवयामीच केवळ, हे काय निमित्त असतात हे. मग त्यातला काय आहे तो भाव महत्त्वाचा असतो. मग आता आपल्याला मग भावाला काय आकार आहे का, भावाला काय आकार नाही. भगवंताला भाव अर्पण करायचं, मग कसा अर्पण करायचा, तर जसं तो आपल्याला पाठीमागे उदाहरण सांगितलेलं आहे. मी काय उदाहरण सांगतो ते, जर तुम्हाला चहा प्यायचा असेल तर त्या कपाचं किंवा फुलपात्र्याचं माध्यम घ्यावं लागतं तिथला चहा तोंडात घालण्याकरता. मग ते काय आहे, वाहक येते. ते काय असतं, वाहक असतं, ते अर्थ असतो. मग अर्थ तुम्हाला सांगायचा तर कसं सांगायचा अर्थ तो, म्हणजे याचा अर्थ तो शब्द काय, शब्द तुम्हाला ज्ञान करून देतो का नाही, मग त्यातला अर्थ. मग शब्द काय त्या अर्थाचं वाहक आहे, शब्द त्या अर्थाचं काय वाहक आहे. आणि शब्दाच्या द्वारा तुम्हाला तो अर्थ समजला जातो. शब्द काय तुम्हाला अर्थ समजून देत नाही, तो शब्द तुमच्यापर्यंत तो अर्थ मला काय म्हणायचं आहे, माझ्या डोक्यात काय आहे, माझ्या अंतःकरणात काय आहे, ते तुम्हाला जे मला सांगायचं आहे ते सांगायचं आहे. तो शब्द नाही सांगायचा, तो अर्थ सांगायचा आहे. पण अर्थ सांगण्याकरता माझ्याकडे कोणतंच साधन नाही, तो त्याचं साधन कोणतं आहे, ते शब्द साधन आहे. मग शब्द हा अर्थाचा काय असतो, वाहक. शब्द अर्थाचा काय असतो, वाहक असतो. मग तसं तुम्हाला चहा प्यायचं, तो चहाचं वाहक कोण आहे, ते कप वगैरे आहे. मग तुमचा भाव कसं काय द्यायचा भगवंताला. आता पत्र काय आहे, त्याचं वाहक. पत्राच्या द्वारातून म्हणजे पत्र तसं माऊलीने तिथं म्हणलं ते भावपूर्ण, हा भावपूर्ण भरला देखे असं. जर भावाने मग ते साजूक म्हणजे ताजा असो, वाळलेला असो, ते देठाचा असो, बिगर देठाचं फळ असो, कसंही असो, तर ते जर भावाने परिपूर्ण भरलेलं असलं तर नुसतं पाणी जरी असलं तरी
मला सोनं नाणं त्याच्यापेक्षा भावाने भरलेलं वाळलेलं पान आणि भावाने भरलेलं नुसतं आता पाणी नाही, गढूळ पाणीसुद्धा मी त्यातला फक्त भावाचा भुकेला आहे का नाही, त्याला काय म्हणतात ते भावाचा भुकेला तो. आणि म्हणून भावाची गोष्ट इतकी सोपीच नाही ती. तात्पर्य काय आहे, हे सगळे भजावया मीच केवळ, हे तुम्हाला भगवंतापर्यंत भाव पोहोचवण्याकरता हे सगळे तुम्हाला साधनं सांगितलेले असतात. असं आहे. मग आता आपण म्हणतो ते बोरे खाय भिल्लटीची, नाही आवडी माय ऐका माय मा आवडीची, बोरे खाय भिल्लटीची, त्याला काय दुष्काळ पाडवता का त्याला? मग तो काय उष्टे बोरं खातोय का? तो त्या बोरातला भाव घेतोय. विदुराच्या कण्या खातोय का? तो कण्यातला भाव, त्या विदुराने कण्या नाही, कण्याच्या द्वारा भाव समर्पित केला. शबरीने ते उष्टे बोरने दिले, त्या बोराच्या माध्यमातून भाव समर्पित केला. सुदामाने पोय नाही दिले, त्या पोयाच्या माध्यमातून भाव समर्पित केला. मग आता आपण भजन करतो, भजन त्या भजनाला काय खात नाही तो, त्या भजनाच्या माध्यमातून आपण भाव समर्पित करतो आणि तो भावाने प्रसन्न होतो. तुका म्हणे होय भावेचे संतोषी, हे का नाही? म्हणजे भावाने तो संतुष्ट होतो. आणि भाव भगवंतापर्यंत भाव पोहोचण्याची जी साधनं आहेत ते काही एक नाहीत. मग आपलं पूजा जी असते, ते भजन असतं. पूजा करताना आपण त्याला पुष्प वाहतो, अगरबत्ती लावतो. आता त्या अगरबत्तीतच त्यो आहे, तर तुमच्या अगरबत्तीच्या नाकात काय धूर घालतो मग तो? अगरबत्ती तो आहेच ना, फुलातसुद्धा तो आहेच. तुमच्या हृदयात पण तोच आहे, पाण्यात पण तोच आहे. कासयाने पूजा करू केश राजा, आणि हाची संधी माझा फेडी आता, उदके न्हाणू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे काय वेचे देवा. गंधाचा सुगंध, गंध एक गंधाचा सुगंध, तो गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ. मी तिथं माझी एवढी दुर्बलता आहे का त्या गंधातला सुगंध मला वेगळा करता येत नाही. आता तुला सुगंध घेऊन कस काय वाहू? त्या पुष्पातला सुगंध तुला वाहता येईल का? तो नाही. का वाहता येणार नाही? हां, ते पुष्प तू आहे आणि पुष्पातला सुगंधसुद्धा तूच आहे. मग आता गंधाचा सुगंध आणि पुष्पाचा परिमळ, मग आता गंधाचं गंध तो आणि पुष्पाचं परिमळत्व, हे सगळं तूच आहे. म्हणून येते गंधाचा सुगंध, पुष्पाचा परिमळ, तेथे मी दुर्बळ. म्हणजे तिथं इतका दुबळा आहे मी का मला पण ज्ञान नाही. मी तुला कसं काय वाहू शकतो? तेथे मी दुर्बळ, काय करू? हां, उदके न्हाणू तरी, आता त्याला पाणी न्हाऊ घालायचं. आता पाण्यात नाही का तो? का पाण्यात तोच आहे, पाणी तोच आहे. मग त्याला त्या पाणी काय आंघोळ घालायचे? आणि आपण त्याला काय आंघोळ घालणार आहे? पाणी तो काय पुढं काय लुळून आला आहे का? तो भगवान कधी पारसा होतो का? त्याला स्नान घालायची आवश्यकता आहे का? नाही. मग स्नान घालावं तर स्वच्छ त्या दगडाच्या आतही तोच आहे आणि मातीतही तोच आहे, माती तोच आहे, सगळं तोच आहे आणि पाणी तोच आहे. हे सगळं खरं आहे देवा, पण पाण्याच्या रूपाने मी माझा भाव तुला समर्पित करतोय. उदके नानू तरी स्वरूप ते तुझे, तेथे माझे देवा काय वेचे, आहे का नाही? पुढे काय ते फलदाता तुची, तांबोल अक्षत. आता तुला फळ वाहू तर फळ देणारा तुचे, या सगळ्याचा फळ देणारा तुचे, फळही तुचे आणि तांबूल तुचे. तांबूल म्हणजे पान, तांबूल म्हणजे पान, आणि अक्षत तांबूल पिवळा आपण त्याला म्हणतो ते. म्हणजे सगळं काय आहे तूच. तू वाहू दक्षिणा तरी धातो नारायण, आहे काय? आणि ब्रह्म तिचे अन्न तुझे काय? तुला नैवेद्य दाखवतं तो अन्न हे ब्रह्मरूप, सगळे सांगतात अन्न ब्रह्मरूपी, म्हणजे ते अन्नसुद्धा काय आहे तुझे. मग त्या दक्षिणा वाहू तर ते तुझे, नैवेद्य दाखवू तर तुझे, धातो तरी नारायणा, अन्न त्याचे तुझी. आणि शेवटी काय? तो का म्हणे हो नाही काय? वाहू दक्षिणा तरी धातो नारायणा, ब्रह्मतेचे अन्न तुझे काय? गाता तो ओंकार, टाळे नादेश्वर, नाचवाया थार नाही कोठे, नाचवाया थार नाही कोठे. आणि धूपदीपनाम नैवेद्य,
असे काय तो हां, धूपदीप रामकृष्ण हरी. काय पोर आहे तर तुम्ही, काय पाठांतर कमाल आहे तुमची. मुद्दा द्या, तात्पर्य काय आहे? धूपही तुचे, दीपही तुचे, दक्षिणाही तुचेत, ओंचं भजन करतो ते तुचेच, मग आता अन्नही तुचे, पुष्पही तुचे, हे सगळं तूच आहे. तर मग कुटाणा कशाला करायचा? कायला पूजन पिधे करायची? काय करायची गरज नाही. पण मग हे काय आहे, औपचारिकरित्या मला माझा भाव तुझ्या चरणावर समर्पित करण्याकरिता मला हे औपचारिक रित्या हे सगळं पाणी, फुलं, अगरबत्ती, ज्योत, दिवा, अक्षदा, नैवेद्य हे असे म्हणजे सर्व तुला ते समर्पित करायचे. तुला त्याच्यापासून गरज नाही. तू सदा संतुष्ट नाही, तू परिपूर्ण आहेस. पण मला तुला भाव समर्पित करण्याकरता हे सगळे काय आहेत, माध्यमं आहेत. आणि म्हणून या माध्यमाच्या द्वारा माझा भाव तुला समर्पित करायचा आहे. मग तसं तीर्थ करायचे का? तीर्थाच्या द्वारा स्नान तीर्थ हे भगवंताला भाव समर्पित करण्याचं साधन आहे. त्यातून भाव असला तर ते फलीभूत होतं. तसं व्रत करायचे. व्रत का करायचे ते? मग आता ज्या काळात खूप कष्ट, एकादशी कडकडीत का करायचे, शिवरात्र कडकडीत का करायची? मग ते व्रत करत असताना काय असतं त्याच्यामध्ये? तर त्या दिवशी मग तेल लावू नये, साबण लावू नये, चपला घालू नये आणि काही इतर दुसरं काही खाऊ नये, खूप उपाशी राहावं. असं काय केलं? त्याला व्रतामध्ये आपण जे रोजचं आपल्याकरता जे आपण रोज वापरतो ते सगळं त्या दिवशी वापरू नये, सगळ्याचा त्याग करावा आणि उपवास करावा आणि कडकडीत करावं. तर का करायचं? त्यातलं मध्यम तात्पर्य फक्त एकच, अत्यंत उपवास जर असेल तर त्याला खूप भूक लागते, त्याला एक सेकंद त्याला इकडं तिकडं होत नाही, त्या सेकंदाला त्याला व्रताचं स्मरण होतं आणि हे भगवंताकरता मी करतो. मग ते भगवंताचा भाव जागवण्याकरता जो जितका उपवास राहील तितका त्याचा भगवत भाव जागा राहतो. मग तुझी आजले केस ही चकले पिचकले कडक झाले, मग काय माझी एकादशी आहे झालं का नाही? भगवंताचा भाव जागा, बरोबर आहे का नाही? माझा अंगलही तडकला, तेल नाही, साबण नाही लावला, झालं का नाही? तसं आज काय नाही, चहा पाणी काय नाही घेतलास का? मग जे सगळ्याचा त्याग करायचा तर त्याला ते स्मरण होतं. मग त्या व्रताचं जितकं कडकडीत केलं, पायच नाही खडी टोचले का, आज ना आज एकादशी आहे, मग काय झालं? ते झालं का स्मरण? मग त्याकरता सगळ्याचा त्याग करून भगवंताचं स्मरण करण्याकरता ते कडकडीत व्रत केले जातात. आणि भगवत भाव जागा वरण्याकरता त्या व्रताच्या माध्यमातून ज्याचा जितका, कोणाचा सेकंदभर होतो, कोणाचा 10 सेकंद होतो, कोणाचा तासभर होतो, कोणाचा अखंड दिवसभर पण राहतो. म्हणजे ते व्रत काय झालं? त्या भावाने काय झालं? सिद्ध झालं. त्या भावाने काय झालं? सिद्ध झालं, म्हणजे फलीभूत झालं. लक्षात आलं तुमच्या आता? आणि म्हणून माऊली म्हणतात, भावा वाचून जे साधनं केले ते साधनं भावा वाचून सगळे फिके होतात. आणि भाव असेल तर मात्र ते फल देतात, सिद्ध होतात. आणि म्हणून भक्ती एक जाणे ते तसाने थोर न म्हणे. ही काय छोटी मोठी पूजा लय मोठी असते. आता त्यात ते कोण म्हणलं लय मोठं जागरण करायचं होतं. लय मोठं जागरण म्हणजे जागरण एवढं जागरण असतं ना, लय मोठं काय नाही, लय मोठं पूर्ण गावात आमंत्रण सांगायचे होते. म्हणजे आता लय मोठं जेवण म्हणजे मोठं जागरण, आणि लय मोठं लग्न म्हणजे आता लग्न मोठं असतं का? लग्न ते नवरदेव नवरीच असतात आणि त्याला ते मंगल म्हणून ते तेवढंच करणार. ते लय मोठं लग्न काय असतं? बाकीचा राऊंड मोठा राहतो, लग्न मोठं नसतं. लग्न काही मोठं नसतं. ते जागरण विगरण करतात लोक, ते काही मोठं नसतं. भजन काही मोठं नसतं. मग हे सगळं त्याचा आकार मोठा असतो. पण म्हणून ते तसाने थोर न म्हणे. भगवान ते मोठंही पाहत नाही, छोटंही पाहत नाही. लय त्याला भगवंताला मोठा भारीतला हार आणला आणि पानाचा हार असला, त्याला त्याचं काय? त्या श्रेष्ठंकडे त्याला काय? त्यातला श्रेष्ठ त्यात भरलेला भाव किती श्रेष्ठ कनिष्ठ आहे, तो भावाची दर्जा पाहतो ना. तुम्ही किती भावाने समर्पित केलं आहे ती गोष्ट आहे. म्हणून भक्ती एक जाणे ते तसाने थोर न म्हणे.
तुम्ही कोणत्या जातीचे, तुमची उंची, तुमची जात, तुमचा अधिकार, तुमचं मोठेपण लहानपण शोधित नाही, किंवा तुम्ही आणलेले फलं फुलं वगैरे तुमची पूजा त्याचे लहान मोठेपण तो शोधित नाही. तो फक्त भाव तुमचा एवढा आहे का एवढा आहे असं आहे. तुम्ही देखावा दाखवता का शुद्ध भावाने येता, का तुमचा भाव खरोखर भगवंताकरता आहे, का भगवंत तुमचा भाव अजून दुसरा अन्य करता प्रपंचाकरता आहे. असा म्हणून साने थोरनं म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया. ज्ञानेश्वर महाराजांनी 9व्या अध्यायामध्ये त्याचं खूप गोड अनेक भरपूर ओव्या आहेत या ठिकाणी. असं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी भावाचं महत्त्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून तीर्थव्रत नेम भावेन सिद्धी आणि वायाची उपाधी. जर भाव नसेल तर तुमचा सगळा व्यर्थशीन होतो, असं भावाचं महत्त्व आहे. आणि तोच भावबळे आकळे. भावानेच तो आकलन होतो. एरवी ना कळे तर ते भावाने कसा आकलन होतो ते उद्याच्या पाठात पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.